साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वासरी या गावचे शेतकरी साईनाथ खानसोळे यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सोयाबीनला भाव नाही आणि शेतकऱ्यांवर दिवाळीमध्ये जो अन्याय केला जातो त्याच्या विरोधात वेळोवेळी दाद मागून सुद्धा प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून कुठल्याच प्रकारची मदत न मिळाल्यामुळे अत्यंत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना टोकाचा पाऊल उचलत चक्क मुदखेडच्या तहसीलदारांची गाडी फोडली आहे। दिवाळी अंधारात गेली मदतीच्या नावाखाली थट्टा केली। भोकर आणि मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या असंतोषाचा उद्रेक आज प्रशासनावर उगारला गेला। भविष्यात सरकारने याची दखल घेऊन उपाययोजना केली नाही तर त्याचे वाईट परिणाम सरकारला भोगावे लागतील। यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की या शेतकऱ्याची काय अडचण आहे। हे जर वेळीच लोकप्रतिनिधी आणि सरकारने समजून घेतलं असतं तर सदरचा अनुचित प्रकार हा घडला नसता। या शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी केलेल्या घटनेच्या संदर्भाने त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवले गेलेले असल्याचं कळत आहे। या शेतकऱ्याने जो काही गुन्हा केलाय त्याचा न्याय हक्कासाठी केलेला असून त्याची तात्काळ सुटका करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते बालाजी पाटील गाडे यांनी या घटनेबद्दल आपली भूमिका मांडली आहे। बघूया। आज मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये काँग्रेस पक्षाची ही सगळी मंडळी आणि तालुक्यातून आलेले शेतकरी या ठिकाणावरती आहेत। वासरी येथील शेतकऱ्याने शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी प्रशासनानं शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय दिलं तर देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या हातामध्ये दिवाळीमध्ये धतुरा दिला आणि शेतकऱ्यांचं वाटोळ केलं। सोयाबीन वाहून गेलं, पीक वाहून गेलं, पुरामध्ये महाराष्ट्र पूर्ण वाहून गेला, बेचिराग झाला। त्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्याचे निर्दयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। त्याचाच असंतोष म्हणून आज मुदखेड तहसीलदारांची गाडी इथल्या एका सुजाण शेतकऱ्यानं अत्यंत शुद्धीमध्ये हुश हवासामध्ये फोडून रोष व्यक्त केला आणि त्याचं उत्तर त्या शेतकऱ्याची म्हणणं ऐकून घेण्याच्या ऐवजी त्याच्यावरती विविध गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री या मतदारसंघातनं ज्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं ते अशोकराव चव्हाण उद्याला वाढदिवस त्यांचा रद्द करतायत, काय म्हणून तर शेतकरी दुःखात आहे म्हणून। आणि एकीकडे त्यांच्याच मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका शेतकरी पुत्राला तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आले। उपाशीपोटी तो माणूस मध्ये बसलेला आहे, आम्ही आता भेटून आलेलो आहोत। तर अशा प्रकारचा विरोधाभास भाजप आणि महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आहे। उद्या मुदखेडमधला हजारोंचे लोक इथं येतील जर यांना सोडण्यात आलं नाही तर आमची मागणी आहे की त्यांना तात्काळ गुन्हे पाठीमागे घेतल्या जावेत आणि या शेतकऱ्याला तात्काळ सोडल्या जावं। अन्यथा काँग्रेस पक्ष आणि तालुक्यातील हजारो शेतकरी रस्त्यावरती येऊन या सरकारचा निषेध करतील। कारण शेतकऱ्याला मदत तर नाहीच पण वरतून मार म्हणजे निधी नको पण घोषणा आवरा असं म्हणायची वेळ, भीक नको पण कुत्रा आवरा म्हणायची वेळ सध्याला आलेली आहे। हा जुलूम आम्ही सहन करणार नाही। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी उद्याला जर सोडण्यात आलं नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून सरकारच्या विरोधामध्ये इथं पोलीस स्टेशनमध्ये किंवा या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या मांडू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।